हॅलो डिअर स्टुडंट, आफ्टर लॉंग टाईम आय विल बॅक अगेन. सो PYQ सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची. खूप साऱ्या मुलांचे मेसेजेस होते की सर खूप दिवस झाले तुम्ही लेक्चर टाकत नाही आहे, व्हिडिओज घेत नाही, लाईव्ह क्लासेस घेतच नाही. डिअर स्टुडंट, थोडं शेड्यूल पॅक झाल्यामुळे मी तुमचे क्लासेस नाही घेऊ शकत आहे, बट मी तुम्हाला नक्कीच काही ना काही हेल्प करण्याचा प्रयत्न करतोय. सो हे व्हिडिओज हे सेशन्स सगळे आहेत 2021च्या मुलांसाठी. सो आपण PYQ सिरीजमध्ये आज ज्या चॅप्टरचे आपण PYQs घेतोय दॅट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 2020चे PYQs आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्या आधीचे PYQ सुद्धा आपण कुठे ना कुठे कव्हर केले आहेत. सो ते तुम्ही बघा नक्की. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 2020 या वर्षाचे आपण PYQs आता सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ओके, आता या PYQs मध्ये मी मोस्टली तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती सजेशन असं देणार आहे की प्रॉब्लेम बेस्ड वरती जास्त फोकस करा. कारण केमिकल थर्मोडायनामिक्स, सोल्युशन कोलॅगेटिव्ह, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सॉलिड स्टेट या चॅप्टर्समध्ये मोस्टली प्रॉब्लेम्सच विचारले गेलेत. त्यामुळे याच्यात जेवढे क्वेश्चन्स घेतलेत ना तेवढे जरी तुम्ही परफेक्ट केले तरी तुम्हाला एक्स्ट्रा प्रिपरेशनची गरज पडणार नाहीये. ठीक आहे, चला विदाउट वेस्टिंग टाइम आपण प्रिपरेशनला सुरुवात करूया. लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन फर्स्ट. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 1? व्हॉट इज अ कॉमन युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी इफ द डायमेन्शन्स आर एक्सप्रेस इन सेंटीमीटर? आपण जर डायमेन्शन्स सेंटीमीटरमध्ये एक्सप्रेस करणार असेल तर कंडक्टिव्हिटीचं कॉमन युनिट तुम्हाला सांगायचं आहे. ओके, असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय. क्वेश्चनला ट्विस्ट केलं आहे. बघा, या क्वेश्चनला आपण कसं डन करणार मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. नंबर 1 की आपल्याला रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी यांच्यामधलं काही कनेक्शन, यांच्यामधलं काही रूल आपल्याला माहिती असणं गरजेचं किंवा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय सांगतो? K इज इक्वल टू L/RA. ओके, हा फॉर्म्युला आपण याच्या आधी पण यूज केला यूज केला आहे. सो आता जर आपण या फॉर्म्युल्याचा विचार केला तर ऑब्व्हियसली आपण काय करणार, याचा जर आपण युनिट लिहिण्याचा प्रयत्न केला तर लेंथ आपण एक्सप्रेस कशात करतो? इट इज इन मीटर स्क्वेअर. ओके, लेंथ आपण एक्सप्रेस करतोय मीटरमध्ये, रेजिस्टन्स आपण एक्सप्रेस करतोय ओहममध्ये आणि एरिया आपण एक्सप्रेस करतोय मीटर स्क्वेअरमध्ये. सो इथला एम कॅन्सल होणार. सो नवीन युनिट तुम्हाला मिळणार, इट्स अ पर ओहम पर मीटर. बट आपल्याला त्यांनी काय सांगितले, पर ओहम पर मीटर हे आपण मीटरमध्ये एक्सप्रेस केले. त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही त्याला सेंटीमीटरमध्ये यूज करणार असाल, तुम्ही सेंटीमीटरमध्ये जर यूज करणार असाल तर नवीन युनिट काय असणार आहे? तर ऑब्व्हियसली आपल्याला फक्त काय करायचं आहे, पर मीटरला रिप्लेस करून तिथे पर सेंटीमीटर मेन्शन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला युनिट काय मिळणार? इट इज पर ओहम पर सेंटीमीटर. ओके, सो या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला टिक करायचं आहे ऑप्शन सी ला. बट मी तुम्हाला एक रेकमेंड करणार, अजून एक एक्स्ट्रा ऑप्शन लक्षात असू द्या. काय? की हा जो पर ओहम आहे ना, या पर ओहमला मी सिमेंट सुद्धा म्हणतोय. सो सिमेंट पर सेंटीमीटर असा पण ऑप्शन तुम्हाला दिला जाऊ शकत होता. सो हे एकमेकांना ऑर आहेत हे लक्षात ठेवा. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. So what is question number 2? What is the molar conductivity of 0.1 molar NaCl if its conductivity is this much? तुम्हाला कंडक्टिव्हिटी दिलंय म्हणजे तुम्हाला K ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली. सो व्हॅल्यू ऑफ K इज गिवन विच इज 1.06 इंटू 10⁻⁻² पर ओहम पर सेंटीमीटर. तुम्हाला ही कंडक्टिव्हिटी दिली. कंडक्टिव्हिटीला आपण सिम्बॉल यूज करत असतो K. ओके, मोलर कंडक्टिव्हिटी विचारली त्यांनी, म्हणजे अवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. आणि त्या सोल्युशनचं NaClचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलंय, व्हॅल्यू ऑफ C इज गिवन 0.1 मोलर. ओके, मोलर कंडक्टिव्हिटी काढायची आहे. सो मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा, स्मॉल लॅम्बडा वापरा, कॅपिटल लॅम्बडा स्मॉल लॅम्बडा असं काही नाही, आपण इथे लॅम्बडा यूज करतोय. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 इंटू K अपॉन C. ओके, आता फक्त व्हॅल्यू पुट करणार. 1000 इंटू K, व्हॅल्यू ऑफ K इज 1.06 इंटू 10⁻² अपॉन कॉन्सन्ट्रेशन आपण यूज करतो आहे 0.1. सो हे जर आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 1.06 इंटू 10⁻². हे जे असणार आहे इट्स अ पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे जे आपल्याला मिळालं दॅट इज लॅम्बडा, मोलर कंडक्टिव्हिटी. सो फॉर दिस क्वेश्चन the correct answer is option A. Yes, option A is correct. Per ohm centimeter square per mole. Perfect. The correct option is A. Question number 2 over. Next question, question number 3. Which of the following statement is true for
इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेलसाठी कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. नंबर 1, ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड. लक्षात घ्या, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इलेक्ट्रोलिटिक सेल असू द्या किंवा गॅल्व्हॅनिक सेल असू द्या, ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड जर बोललं, इट्स अ रॉंग. रिडक्शन ऑकर्स ॲट पॉझिटिव्ह, हे सुद्धा रॉंग स्टेटमेंट झाले. हे कम्प्लिटली एकमेकांच्या ऑपोजिट झाले. ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, नाव दिस स्टेटमेंट इज परफेक्ट. ओके, पुढचं स्टेटमेंट वाचून घेऊ. एनोड इज निगेटिव्ह अँड कॅथोड इज पॉझिटिव्ह. सो हे पण स्टेटमेंट काय चुकीचं आहे, हे त्यांनी शिफ्ट करून टाकलंय. म्हणजे त्याला आपल्याला काय करायचंय, चेंज करणं गरजेचं आहे. बट ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, करेक्ट स्टेटमेंट शोधायचं होतं. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट स्टेटमेंट इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. What is the conductivity? What is the conductivity of 0.01 molar NaCl solution if resistance and cell constant of NaCl are this and this respectively? तुम्हाला रेजिस्टन्स दिलाय, सेल कॉन्स्टंट दिलाय, कॉन्सन्ट्रेशन दिलाय, कंडक्टिव्हिटी काढायची. ओके, कंडक्टिव्हिटीचा एक फॉर्म्युला आहे. कंडक्टिव्हिटी K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स. ओके, सिम्पली आपण याला असं मेन्शन करतोय, K इज इक्वल टू B अपॉन R. सो या फॉर्म्युलामध्ये सेल कॉन्स्टंट तुम्हाला दिले आहे. सेल कॉन्स्टंट इज गिवन विच इज 0.5. सेल कॉन्स्टंट तुम्हाला किती दिलाय, 0.5 पर सेंटीमीटर अपॉन रेजिस्टन्स प्रोव्हाइड केलाय 375. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं, आपल्याला आन्सर मिळणार आहे 1.33 इंटू 10⁻³ So 1.33 into 10⁻³. So for this question, we go with option D. Correct option is D. Easy आहे. Next question, question number 5. During electrolysis of aqueous sodium chloride, the product obtained at anode is. बघा, जेव्हा आपण सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करतो, इलेक्ट्रोलिसिस आपण सोडियम क्लोराईडचं करतोय, ॲक्वेस आहे, याच्यामध्ये याच्यात आयन्स कुठले कुठले असेल, Na+, Cl-, H+, OH-, हे सगळे आयन्स असतील. ओके, सो जेव्हा इलेक्ट्रोलिसिस होतं तेव्हा ॲनोड आणि कॅथोड आपण इथे कन्सिडर करू. जस्ट कन्सिडर दिस इज अन ॲनोड अँड दिस इज अन कॅथोड. सो जो काही ॲनोड असतो, ऑब्व्हियसली त्याच्याकडे निगेटिव्ह पार्ट अट्रॅक्ट होणार. हे सगळं क्लोरीन जे आहे, हे क्लोरीन याच्याकडे अट्रॅक्ट होणार, कारण पॉझिटिव्ह ॲनोड कसं असणार आहे, पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होऊन होते, निगेटिव्ह Cl- ते अट्रॅक्ट होत आहे, आणि तुम्हाला या ॲनोडच्या साईडला क्लोरीनचा गॅस इव्हॉल्व्ह होताना दिसणार. त्याचे बबल्स तुम्हाला दिसतील. ओके, थोडासा ग्रीनिश येलो गॅस असतो. आणि जो कॅथोड आहे, जो पॉझिटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्हकडे ऑब्व्हियसली हा जो निगेटिव्ह आहे, या निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार, H+ त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. H+ अट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे कुठला गॅस मिळणार, H2 गॅस मिळणार. ठीक आहे, मग हे जर तुम्हाला ॲनोडवरती क्वेश्चन विचारला जातोय, तर तुम्हाला कॅथोडचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर लक्षात ठेवा, कॅथोडकडे कुठला गॅस बाहेर पडतोय, ॲट कॅथोड देर इज अ इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस, ॲट ॲनोड देर इज अ इव्होल्युशन ऑफ क्लोरीन गॅस. ओके, दिस इज अ इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस सोडियम क्लोराईड. चला, या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला विचारलं होतं त्यांनी ॲनोडचं. सो फॉर ॲनोड वी गो विथ द ऑप्शन क्लोरीन, दॅट इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल? हा एक सेल तुम्हाला दिलाय, निकेलचा आणि कॉपरचा. या सेलचं तुम्हाला स्टँडर्ड पोटेन्शियल काढायचं आहे. कॉपरचं स्टँडर्ड पोटेन्शियल दिलंय, निकेलचं पण स्टँडर्ड पोटेन्शियल दिलंय. बघा, या सेलमध्ये बेसिक गोष्टी कुठल्या असतात, हे जे सेल रिप्रेझेंटेशन आहे, याच्या लेफ्ट हँड साईडला आपण नेहमी एक्सप्रेस काय करतो, लेफ्ट हँड साईडला आपण नेहमी एक्सप्रेस करतो विच इज ॲनोड, आणि जो राईट हँड साईडला असतो आपण काय मेन्शन करतोय, विच इज कॅथोड. सो आपला रेग्युलर फॉर्म्युला काय, E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. आता बघा, तुम्हाला कॅथोडची व्हॅल्यू किती प्रोव्हाइड केली. हा जो कॅथोड आहे, कॅथोड म्हणजे कॉपरवाला, कॉपरची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली 0.337. सो 0.337 मायनस लेफ्ट हँड साईडला ॲनोड असतो, ॲनोडची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली विच इज मायनस 236 व्होल्ट. इथे मी मेन्शन करतो मायनस 0.236 व्होल्ट. से मायनस मायनस प्लस होणार, दोघांची ॲडिशन करा, दोघांची ॲडिशन करून तुम्हाला आन्सर मिळणार 0.573 व्होल्ट. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. How much charge in Coulomb is required for the reduction of 1 mole of Al3 plus 2Al
इझी क्वेश्चन आहे, डोंट गेट कन्फ्युज. मी थोडं एक्सप्लेन करतो. बघा, अशा केसमध्ये तुम्हाला आधी रिॲक्शन लिहून बघायची असते. तुम्हाला Al3+ कन्व्हर्जन Al मध्ये करायचं आहे. याचा अर्थ ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉनचा गेन होणार. रिॲक्शन कशी होणार? Al3+. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन इज ॲक्सेप्टेड बाय Al3+? ऑब्व्हियसली द आन्सर इज 3 इलेक्ट्रॉन. Al3+ accept 3 electrons and there is a formation of aluminum. There is a formation of 1 mole of aluminum. So आता त्यांचं काय म्हणणं आहे? How much charge in coulomb is required for the reduction of 1 mole of Al3+? बघा ना, आता सगळ्यांना माहिती आहे की इथे एक्झॅक्टली आपण असं मेन्शन करू शकतोय की इथे 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे आपण असं कन्सिडर करतो की दिस इज 3 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि 3 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज करताय तेव्हा तुम्हाला 1 मोल काय मिळतोय? तेव्हा तुम्हाला 1 मोल ॲल्युमिनियम मिळतोय. अजून एक स्टँडर्ड रिलेशन आपल्याला माहिती आहे की 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 coulomb. Everyone knows 1 farad is equal to 96500 coulomb. Therefore 3 farad is equal to how many coulomb? बघा ना, 1 farad is always equal to 96500 coulomb. मग आपण पास किती केले? 3 farad पास केले. सो 3 farad पास केल्यानंतर तुम्हाला 1 मोल ॲल्युमिनियम मिळतोय. सो मग 3 फॅरेडे साठी तुम्हाला किती चार्ज लागणार आहे? म्हणजे तुम्हाला काय करायचं? सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. सो x इज इक्वल टू 3 इंटू 96500 कुलॉम. सो व्हॅल्यू ऑफ x विल बी, याला मी शिफ्ट करून घेतो डेसिमल मध्ये. आपल्याला ऍक्च्युअली व्हॅल्यू अशी येणार आहे 289,500. इतकं आपल्याला व्हॅल्यू मिळाली. मग अशी व्हॅल्यू आपल्याला दिसत नाही, पण त्याला पॉवर मध्ये शिफ्ट करून घेऊ. सो इट इज 2.895 into 10⁵ कुलॉम. असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज बी. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, चला, अशा टाईपचे इथून पुढे खूप क्वेश्चन आलेले असतील. ऑलमोस्ट 4-5 क्वेश्चन तरी असतील जे या बेसिसवरती आहे. चला, लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. Conductivity cell is filled with 0.01 molar KCl, gives a resistance of 484 ohm and conductivity of 0.00141 per ohm per centimeter at 25 degrees Celsius. What is cell constant? बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन वरती फोकस करू. जे सोल्युशन तुम्हाला दिलं आहे केसीएलचं, त्या केसीएल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मी ते मेन्शन करतोय, विच इज 0.01 मोलर. दिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल. सायमल्टेनियस तुम्हाला आर व्हॅल्यू दिली, रेजिस्टन्स दॅट इज इक्वल टू 484 ओहम, आणि तुम्हाला कंडक्टिव्हिटी के प्रोव्हाइड केली आहे, के इज इक्वल टू 0.00141 पर ओहम पर सेंटीमीटर, आणि विचारलंय सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट काढायचं म्हणजे आपल्याला बी काढायचं आहे. बघा, सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला सिम्पल आहे. आपण डायरेक्टली म्हणजे कुठलाही याला डिराईव्ह करण्याची आवश्यकता नाही. सो फॉर्म्युला इज इक्वल टू बी इज इक्वल टू के इंटू आर. बी इज इक्वल टू के इंटू आर. ओके, सो व्हॅल्यू ऑफ के आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, विच इज इक्वल टू 0.00141 मल्टिप्लाय बाय आरची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे 484. दोघांचं फक्त आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे. या कॉन्सन्ट्रेशनचा विचार करू नका की व्हॅल्यू तर गिवन आहे, मग यूज कुठे करायची. असं होऊ शकतंय की काही व्हॅल्यू गिवन असतात, मग प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये वापरावीच लागते, असं काही नसतं. ओके, सो डोंट गेट कन्फ्युज. सो वन्स वी सॉल्व दिस विल गेट द आन्सर 0.682 पर सेंटीमीटर. ओके, हे व्हॅल्यू आपल्याला मिळाली बी ची. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन ए. द करेक्ट ऑप्शन इज ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. What is cell constant of 1/10 नॉर्मल केसीएल? काही मुलांचा इथे गोंधळ होतो बरं का. याचा अर्थ काय असतो का, 1/10 नॉर्मल केसीएल सोल्युशन असतं. ओके, मग ते 1/10 नॉर्मल केसीएल सोल्युशन आहे, ते आपण इझिली सॉल्व्ह करणार. पुढे फक्त त्याचा अर्थ समजून घ्या सध्या काय आहे. बघा, व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट? व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट? 1 मिनिट गाईज, आपण मागच्या क्वेश्चनला 1 मिनिट, आपलं 0. येस, नो प्रॉब्लेम. आन्सर 0.682 0.6, नो प्रॉब्लेम, इट इज करेक्ट. नाउ आता आपण हा जो सॉल्व्ह करतोय, हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काही मुलांचा गोंधळ होतो की एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय. ठीक आहे, तो इट इज अ 1/10 नॉर्मल केसीएल सोल्युशन. इफ कंडक्टिव्हिटी
and resistance of solution is this and this respectively. तुम्हाला कंडक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 0.0112 आणि तुम्हाला रेजिस्टन्स प्रोव्हाइड केला R इज इक्वल टू 55 आणि विचारलंय सेल कॉन्स्टंट. अगदी सेम वेने सॉल्व्ह करायचं आहे. मागच्यासारखाच आपल्याला प्रॉब्लेम फॉर्म्युला यूज करायचा आहे की B इज इक्वल टू K इंटू R. So just put the values and get the answer. So value of K is 0.0112 multiplied by 55. Once we do this calculation, we'll get the answer 0.616. So value of B is 0.616. That is option A is correct. Okay. Next question. Question number 10. What is the molar conductivity at infinite dilution? मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन म्हणजे आपल्याला काढायचं आहे लॅम्बडा झिरो. कोणाचा? CaCl2 चा. याचा अर्थ आपलं टार्गेट फिक्स झालं की आपल्याला लॅम्बडा झिरो ऑफ CaCl2 काढायचं आहे. व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन ऑफ CaCl2 इफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ Ca2 प्लस आयन अँड Cl मायनस आयन्स ॲट इन्फायनाइट डायल्युशन इज दिस अँड दिस रिस्पेक्टिव्हली. बघा ना, लॅम्बडा झिरो ऑफ Ca2 प्लस अँड लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस हे तुम्हाला दिलं आहे. कॅल्शियम 2 प्लसची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली 119, Cl मायनसची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे 71 आणि व्हॅल्यू काढायची कोणाची आहे? लॅम्बडा झिरो ऑफ CaCl2 काढायचं आहे. आता मला एक सांगा कसं काढणार? एव्हरीवन नोज CaCl2 डिसोसिएट ॲज Ca2 प्लस प्लस 2 टाइम्स Cl मायनस. मग हा फॉर्म्युला इथे इम्प्लिमेंट करणार आपण. सो याला सॉल्व्ह कसं करणार? लॅम्बडा झिरो ऑफ CaCl2 इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ Ca2 प्लस प्लस 2 इंटू लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. बरेचसे मुलं ही 2 व्हॅल्यू लिहायला विसरून जातात. ते फक्त याचा विचार करतात की यात कॅल्शियम आहे, क्लोरीन आहे, बट क्लोरीन 2 टाइम्स हे विसरायचं नाही. इथे पण तो फॅक्टर आपल्याला 2 इथे यूज करायचा असतो. सो आता आपण व्हॅल्यू पुट करणार. लॅम्बडा झिरो ऑफ कॅल्शियम 2 प्लस इज 119 प्लस 2 इंटू लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस इज 71. आफ्टर डुईंग दिस कॅल्क्युलेशन द फायनल आन्सर विल बी 261. एक्झॅक्टली 261 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. इथं मी लिहून ठेवतो आहे इट्स अ पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे आपल्याला आन्सर मिळालं. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 11. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हेन अ करंट ऑफ 5 एम्पियर इज पास थ्रू अ सेल फॉर 200 सेकंड. इझी क्वेश्चन आहे. बघा ना कसा सॉल्व्ह करणार. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स फ्लोज, तुम्हाला हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स फ्लोज हे काढायचं आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार, आधी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी काढून घेणार. कसं काय काढणार? सो Q इज इक्वल टू IT. एव्हरीवन नोज द फॉर्म्युला. Q इज इक्वल टू IT. करंट तुम्हाला किती दिलाय? 5 एम्पियर दिलाय. टाइम तुम्हाला दिलाय 200 सेकंड. बट आता इथे आपण 200 व्हॅल्यू ॲज इट इज मेन्शन करून देऊ. सो आन्सर विल बी 100 कुलम. आपल्याला Q ची व्हॅल्यू मिळून गेली. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळाली. आता इलेक्ट्रॉन्स काढायचे. बघा ना एक सिंपल रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन इज 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. हे स्टँडर्ड माहिती असायला पाहिजे. चार्ज ऑन 1 कुलम चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन इज 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. सो मला सांगा हे जर आपल्याला माहिती असेल की एका इलेक्ट्रॉनवरती एवढा चार्ज असतो, तर एवढा चार्ज असताना किती इलेक्ट्रॉन्स होतील? सिंपल तुम्हाला काय करायचं बघा, सिंपल एक सांगतो मी तुम्हाला. आपण याला काय करू, 1 किंवा आपण याला रिव्हर्स करू, तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलोम इज इक्वल टू व्हॉट? इट इज द चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन असं आपण मेन्शन करू. मग देअरफॉर आय एम गोइंग टू राईट 1000 कुलोम इज इक्वल टू एक्झॅक्टली एक्स व्हॅल्यू आपण मेन्शन करू. इथे फक्त काय करायचं तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो आफ्टर डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डायरेक्टली मी एक्स काढतोय. सो एक्स इज इक्वल टू काय येणार? 1000 अपॉन 1.602 into 10⁻⁻19. Once we solve this, we'll get the answer 6.24 into 10⁻21. आपण जर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे आन्सर मिळते. ओके, तुमचं आन्सर कुठलं पण येऊ शकते, फक्त डेसिमल मध्ये चेंजेस करा आणि पॉवर 21 आणण्याचा प्रयत्न करा. का 21? कारण इथे 21 दिले म्हणून मी त्याला 21 मध्ये मेन्शन केलंय. सो फॉर दिस क्वेश्चन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड, फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12.
if conductivity of 0.08 molar KCl solution is this much, तुम्हाला conductivity दिली आहे, okay, value of K is given, that is 2 into 10 raised to minus 2, concentration तुम्हाला प्रोव्हाइड केलं 0.08, पुढे काय म्हणते, व्हॉट इज मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन, सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची, कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. सो ॲज युजल द सेम फॉर्म्युला, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, लॅमडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C, दॅट इज इक्वल टू 1000 मल्टिप्लाय बाय K ची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, दॅट इज 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे 0.08. So just do it calculation. Calculation kara, simplify kara. After doing calculation, we'll get the answer 250. 250 per ohm centimeter square per mole. Okay, this is value of lambda. So for this question, we go with the option C. Option C is correct. Okay. So question number 13 समजून घ्या. What is the relationship between cell constant, conductivity and electrical resistance? Easy formula आहे, बघा कुठला फॉर्म्युला करेक्ट असणार आहे. सो द करेक्ट फॉर्म्युला इज ए, ऑप्शन ए इज करेक्ट. लक्षात घ्या, आपण मागे थोड्या वेळ काय लिहिलं, बी इज इक्वल टू के इंटू आर असं आपण मेन्शन केलं होतं. मग याला थोडंसं मॉडिफाय करून घेतलं आहे. सो के इज इक्वल टू घेणार बी अपॉन आर. इथे कन्फ्युजन होऊ शकते, इट मे क्रिएट कन्फ्युजन. सो ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14. What is the standard free energy change for the cell having following cell reaction? एक सेल रिएक्शन दिली आहे, त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल तुम्हाला दिलंय 1.2 आणि काय विचारलंय, व्हॉट इज द स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज. स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज म्हणजे आपल्याला डेल्टा G0 काढायचं आहे. डेल्टा G0 काढायचं आहे, तुम्हाला E0 सेल प्रोव्हाइड केला आहे. आता फक्त तुम्हाला फॉर्म्युला कुठला होता म्हणून सांगतो. सो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, डेल्टा G0 is equal to minus N into F into E0 सेल. याच्यामध्ये E0 सेल माहिती आहे, डेल्टा G0 काढायचा आहे. सो F ची व्हॅल्यू किती घेतो, सेकंडनं मी आता थोड्यापूर्वी सांगितलं होतं की 1 फॅरेडे इज इक्वल टू किती असतं, 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलोम. ओके, सो आपल्याला F ची व्हॅल्यू पण आहे, फक्त प्रॉब्लेम Nचा आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा. आपण जर ही रिएक्शन केअरफुली ऑब्झर्व केली, वन्स वी ऑब्झर्व दिस रिएक्शन, 1 minute. Yes. You call me after some time. Okay. So now आपल्याला फक्त N माहिती असणं गरजेचं आहे. N म्हणजे काय, की केमिकल रिएक्शन होताना एक्झॅक्टली किती इलेक्ट्रॉन लॉस गेन झालेले आहेत. मग आपण जर या केमिकल रिएक्शनचा विचार केला, ट्वाइस Ag प्लस CD gives twice Ag प्लस CD2 प्लस. आता या रिएक्शनचा आपण केअरफुली विचार केला तर एक्झॅक्टली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती गेन झाले किंवा किती लॉस झाले. आपण CDचं CD2 प्लस झाले म्हणजे कळतंय की 2 इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय, किंवा ट्वाइस Ag प्लसचं ट्वाइस Ag झालंय याचा अर्थ कळतं की 2 इलेक्ट्रॉनचा गेन झालाय. सो 2 इलेक्ट्रॉन लॉस होत आहे, 2 इलेक्ट्रॉन गेन होत आहे, याचा अर्थ तुम्हाला इथे N ची व्हॅल्यू किती यूज करायची, 2 यूज करायची. ओके, आणि F ची व्हॅल्यू आपल्याला 96500 पुट करायची. सो या व्हॅल्यूज आपण फक्त आता पुट करणार. सो मायनस साइन ॲज इट इज, N ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2 मल्टिप्लाय बाय F ची व्हॅल्यू आहे 96500 मल्टिप्लाय बाय E0 सेल त्यांनीच तुम्हाला प्रोव्हाइड केलाय, विच इज इक्वल टू 1.2. So just we have to simplify. After simplifying, we'll get the answer minus 231,600 joule. But हे जे आन्सर आलंय हे कुठे आपल्याला सापडत नाही, कारण त्यांनी सगळ्या व्हॅल्यू किलो जूल मध्ये दिल्या. सो दिस मच ऑफ जूल इज इक्वल टू मायनस 231.6 किलो जूल. सो दिस आन्सर इज करेक्ट. For this question, we go with the option C. Option C is correct. Next question. Question number 15. For the following cell, standard potential of copper electrode is 0.337 volt. एक सेल दिलाय तुम्हाला आणि त्या सेलसाठी कॉपर इलेक्ट्रोड तुम्हाला दिलाय स्टँडर्ड पोटेन्शियल. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॉपर इलेक्ट्रोड इज गिवन, दॅट इज, इथे मी सिम्बॉलिकली मेन्शन करतोय, E0 ऑफ कॉपर विच इज इक्वल टू 0.337 वोल्ट हे तुम्हाला दिलंय. द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज, पूर्ण सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल तुम्हाला दिलंय, E0 सेल इज इक्वल टू 0.463 वोल्ट सेल दिलाय.
What is the standard potential of silver electrode? Our target is to calculate standard potential of silver electrode. सो बघा ना, या सेलकडे जर आपण बघितलं तर या सेल प्रेझेंटेशन मध्ये अकॉर्डिंग टू आयुपीएसी रूल जो लेफ्ट हँड साइड वाला असतो तो असणार आहे ॲनोड आणि जो राईट हँड साइड वाला आहे तो असणार आहे कॅथोड. मग आपण सेल इक्वेशन कसं मेन्शन करतो? फॉर्म्युला काय आहे? E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड, हा आपला फॉर्म्युला आहे. सो कॅथोड कोण असणार आहे? ऑब्व्हियसली राईट साइडचा. राईट साइडला कोण आहे? सिल्वर. मग आपण इथे फॉर्म्युला मेन्शन करू, दॅट इज इक्वल टू E0 ऑफ सिल्वर मायनस E0 ऑफ कॉपर. इथे मी कॉपर मेन्शन करतोय. सो हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये फक्त आता आपण व्हॅल्यूज पुट करणार. E0 सेल तुम्हाला प्रोव्हाइड केलाय 0.463 इज इक्वल टू E0 ऑफ AG इज अवर टार्गेट. E0 ऑफ AG हे आपल्याला काढायचंय मायनस E0 ऑफ कॉपर तुम्हाला प्रोव्हाइड केलाय 0.337. सो जस्ट वी हॅव टू सॉल्व इट. सो E0 ऑफ AG कसं येणार बघा ना. E0 ऑफ AG इज इक्वल टू 0.463 प्लस 0.337. दोघं व्हॅल्यूची ऍडिशन करा, तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली मिळते 0.8. So for this question we go with the option D. Option D is absolutely correct. Next question, question number 16. What will be the concentration of NaCl solution? What will be the concentration of NaCl solution if molar conductivity and conductivity of NaCl solution is this and this respectively? तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली, that is lambda. Lambda value is given to you, that is 124.3. Conductivity K पण तुम्हाला प्रोव्हाइड केली, that is 1.243 into 10 raised to minus 4. मोलर कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी दोघांचे व्हॅल्यू प्रोव्हाइड केले आणि सांगितले की तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सो ॲज युजल फॉर्म्युला आपण कुठला वापरणार आहे? लॅम्बडाचा. व्हॉट वी नो, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C. आपल्याला C काढायचं आहे, देअरफॉर C इज इक्वल टू 1000 K अपॉन लॅम्बडा. सो व्हॅल्यू पुट करून आपण त्याला सिम्प्लिफाय करणार. सो 1000 मल्टिप्लाय बाय K ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली 1.243 इंटू 10 raised to minus 4 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली 124.3. दॅट्स इट. So rest of the part is just calculation. Okay, after doing calculation the answer will be 0.001. Answer is 0.001. So for this question we go with the option D. Next question, question number 17. How many electrons are involved in the reaction when 0.4 Faraday of electricity is passed through electrolytic solution? बघा, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह कसा करावा लागेल, इथे आपल्याला स्टॉइचियोमेट्री यूज करणं गरजेचं आहे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व इन द रिएक्शन? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला काढायचे. आपलं टार्गेट काय असणार आहे? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हेन 0.4 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू अँड सोल्युशन. बघा आता स्टँडर्ड गोष्टी कुठल्या कुठल्या आहे. 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलम असतं. 1 फॅरेडे इज इक्वल टू व्हॉट? 96500 कुलम. आता आपण काय करणार, आपण जर 0.4 फॅरेडे पास करतोय तर एक्झॅक्टली किती कुलम पास केले आपण आधी काढून घेऊ. जर 1 फॅरेडे म्हणजे 96500 असेल तर 0.4 फॅरेडे म्हणजे एक्झॅक्टली एक्स कुलम आपण मेन्शन करू. सध्या आपण एक्स कॅल्क्युलेट करून घेऊया. सो एक्स इज इक्वल टू बघा 0.4 मल्टिप्लाय बाय 96500. सो व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला मिळते म्हणजे टोटल कुलम्स आपल्याला मिळतील. जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर तुम्हाला मिळणार आहे, इट इज 38600 कुलम. म्हणजे 0.4 फॅरेडे म्हणजे किती कुलम पास केले आपण? 38600 कुलम पास केले. आता याच्यानंतरचा सेकंड पार्ट महत्वाचा, तो पण माहिती करून घ्या. बघा ना, जेव्हा आपण म्हणतो ना की 96500 कुलम, 96500 कुलम पास केल्यानंतर एक्झॅक्टली किती इलेक्ट्रॉन्स तुम्ही पास केले? जेव्हा तुम्ही 96500 कुलम एवढा चार्ज पास करता तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो 1 मोल असतो. आणि 1 मोल म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स असतात? बघा 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10 raised to 23 ॲटम्स पण असतात, 6.022 इंटू 10 raised to 23 मॉलिक्युल्स पण असतात, 6.022 इंटू 10 raised to 23 हे इलेक्ट्रॉन सुद्धा असतात. म्हणजे आपण 96500 कुलम पास केलं
याचा अर्थ आपण एवढे इलेक्ट्रॉन पास केले. मग जर आपण 38600 कुलॉम पास केले तर आपण x इलेक्ट्रॉन पास केले असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला इथे पुन्हा काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा 2 स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, कम्प्लिटली स्टॉइचियोमेट्री. सो व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 38600 multiply by 6.022 into 10 raised to 23 volt divided by 96500. ओके. आता रिमेनिंग पार्ट इज कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर माझा आन्सर आलाय, इट्स अ 2.4088 into 10 raised to 23 electrons. So for this question we go with the option C. Option C is correct. Next question, question number 18. So if resistivity of 0.8 molar KCl solution is 2.5 into 10 raised to minus 3 ohm centimeter. ओके, तुम्हाला रेजिस्टिव्हिटी सांगितली. कॅल्क्युलेट द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. सोल्युशनची काय काढायची, मोलर कंडक्टिव्हिटी काढायची. आता मला एक सांगा, मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे. मोलर कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन सी. आता या केसमध्ये आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे बट कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू नाहीये. जर आपल्याकडे कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू राहिली असती तर आपण इझिली कॅल्क्युलेशन करून टाकले असते. बट प्रॉब्लेम झालाय की आपल्याकडे कंडक्टिव्हिटी दॅट इज के ची आता सध्या व्हॅल्यू नाही, बट आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे. मग त्या कंडक्टिव्हिटीकडे कसं पोहोचणार. एव्हरीवन नोज द फॉर्म्युला. ओके, माहिती नसेल तर माहिती करून घ्या. कंडक्टिव्हिटी के इज नथिंग बट इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी ना. सो 1 अपॉन रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली दॅट इज 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 3. याला सिम्प्लिफाय केलं आपल्याला आन्सर मिळत आहे 0.4 इंटू 10 रेज टू 3. ही तुम्हाला मिळालं व्हॅल्यू ऑफ के. आता ही के ची व्हॅल्यू तुम्ही पुढच्या फॉर्म्युल्यात यूज करू शकताय. सो लेट स्टार्ट. सो 1000 ॲज इट इज इंटू के ची व्हॅल्यू आहे 0.4 इंटू 10 रेज टू 3 व्होल्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे आहे 0.8. सो एवढे सगळे आपण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला आन्सर येणार आहे 5 इंटू 10 रेज टू 5. 5 इंटू 10 रेज टू 5. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. सो हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट लेवलचा आहे. या क्वेश्चनला केअरफुली समजून घ्या. अशा टाईपचा क्वेश्चन अप्रॉक्सिमेटली ॲटलिस्ट 2 टाइम्स और 3 टाइम्स विचारला गेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं वाटतंय. थोडासा डिफिकल्ट पण आहे. बघा, अ सोल्युशन ऑफ CuSO4 is electrolyzed using a current of 1.5 ampere for 10 minutes. What is the mass of copper deposited at cathode? Atomic mass of copper is given to you. बघा ना, मास ऑफ कॉपर डिपॉझिट तुम्हाला काढायचं आहे. बघा, सिंपल काही गोष्टी आहे, फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये समजून घ्या. एक मोठा फॉर्म्युला आहे, तो इथे मी मेन्शन करतो आहे, मास ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, किंवा इथे मी मेन्शन करतोय मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड. मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड इज इक्वल टू I into T upon 96500 multiply by mole ratio multiply by mole ratio multiply by molar mass of copper. मोलर मास ऑफ कॉपर हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती नाही चेक करून घ्या. आय करंट तुम्हाला दिलाय का. येस, करंट इज गिवन टू यू. टाइम करंट तुम्हाला दिलाय 1.5 आणि टाइम तुम्हाला दिलाय 10. आय आणि टी माहिती आहे, 96500 कॉन्स्टंट आहे. मोल रेशो नाही दिलेला आहे. मोलर मास तुम्हाला सबस्टन्स देऊन टाकला आहे दॅट इज 63.7. आता फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे मोल रेशो नाही आहे सध्या. मग हे मोल रेशो कसं काढतात रे. मोल रेशो काढण्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. मोल रेशो इज इक्वल टू, इथे आपल्याला फॉर्म्युला मेन्शन करायचा आहे, मोल्स ऑफ कॉपर फॉर्म्ड अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ट. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ट. आता एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे मोल्स ऑफ कॉपर फॉर्म हा तर काही गिवन मधला पार्ट नाहीये. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ट हा पण काही कुठे गिवन मध्ये दिसत नाही. मग यासाठी तुम्हाला अजून एक स्टेप मागे जावं लागेल. काय की तुम्हाला ती रिॲक्शन जमली पाहिजे. रिॲक्शन कशी जमणार बघा. जेव्हा तुम्ही एखाद्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी पास करता की ज्या सोल्युशन मध्ये कॉपर आयन्स आहे, काय होते एक्झॅक्टली रिॲक्शन. हे जे काही कॉपर आयन्स त्या सोल्युशन मध्ये असतात, दिस कॉपर आयन्स दे ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन Cu. म्हणजे बघा ना, ही हाफ रिॲक्शन झाली, याला आपण म्हणतो हाफ रिॲक्शन. आता या हाफ रिॲक्शन कडे बघून तुम्हाला किती कॉपर फॉर्म झालं
दॅट इज 1 मोल ऑफ कॉपर. 1 मोल कॉपरसाठी तुम्ही किती मोल इलेक्ट्रॉन पास करतात? तुम्ही 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास करताय. सो यांचा रेशो घ्या. मग आता या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला खालच्या फॉर्म्युलामध्ये यूज करायचं आहे. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपण त्यांचा रेशो घेऊ. मोल्स ऑफ कॉपर फॉर्म, कॉपरचे किती मोल्स फॉर्म झाले? 1 मोल. किती इलेक्ट्रॉन पास केले? 2. सो द आन्सर इज 1/2. 1/2 हा आपल्याला काय झाला? मोल रेशो. त्याला तुम्ही 0.5 वगैरे चालेल. ही आहे तशी व्हॅल्यू पुढे तुम्हाला यूज करायची. सो फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपण सिम्प्लिफाय करणार. आयची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. व्हॅल्यू ऑफ करंट दॅट इज 1.5. 1.5. हा एक महत्वाचा अजून, टाइम जो असतो ना हा मिनिट्स मध्ये कधीच घेत नाही आपण. या टाइमला आपण नेहमी सेकंड मध्ये घेतो. सो या 10 मिनिट्सला जर मी 60 ने मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर मिळणार सेकंड मध्ये. दॅट इज 600. इथे मी मेन्शन करतोय 600 व्होल्ट डिवाइडेड बाय 96500 मल्टिप्लाय बाय मोल रेशोची व्हॅल्यू आली हाफ मल्टिप्लाय मोलर मास तुम्हाला प्रोव्हाइड केलं 63.7. इथे दिलं बघा तुम्हाला 63.7. कधी कधी 63.5 पण येऊ शकतं. सो डोंट वरी, ते गिवन असणार नेहमी. जे आहे तेच फक्त यूज करा. So after doing calculation, once we do this calculation, I verified this. The answer is 0.297 gram. हे तुम्हाला आन्सर मिळालं. So for this question, we go with the option D. The correct option is D. Next question, question number 20. So the distance between electrodes of conductivity cell is this much centimeter. Distance between the electrode म्हणजे तुम्हाला L दिलाय. बघा ना, कंडक्टिव्हिटी सेल असं असतो की नाही, ह्या दोन प्लॅटिनाइज प्लेट्स असतात, यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ना त्याला आपण एल मार्क करतो. एल तुम्हाला प्रोव्हाइड केलाय दॅट इज 0.98 सेंटीमीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज दिस मच. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला दिलाय 1.96 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आणि क्वेश्चन असं विचारलंय व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट बी. इतका इझी प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतोय. सो सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय? बी इज इक्वल टू एल अपॉन ए. ओके. सो एल व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली 0.98. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1.96 दिलाय. वन्स वी डू कॅल्क्युलेशन विल गेट द आन्सर 0.5 per centimeter. That is option C is correct for this question. Next question, question number 21. What is the SI unit of electrochemical equivalent? इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंटचा SI युनिट काय आहे? खूप कमी मुलांना हा टॉपिक मे बी माहिती असेल, खूप कमी मुलांना माहिती असेल. अँड द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी. ओके, kg per coulomb. कसं काय आणलं आहे बघा. ऍक्च्युअली इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट हे काय एक प्रकारचं मास आहे. इट इज अ मास ऑफ इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट इज नथिंग बट इट इज अ मास ऑफ सबस्टन्स आयदर डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड. मास ऑफ सबस्टन्स आयदर डिपॉझिटेड ऑर liberated on इलेक्ट्रोड. कोणावरती डिपॉझिट होणार? ते ऑब्व्हियसली इलेक्ट्रोड वरती. किंवा कोणापासून लिबरेट होणार? इलेक्ट्रोड पासून लिबरेट होणार. पर कुलोम चार्ज म्हणजे मास आपण कशात एक्सप्रेस करतोय? किती मास डिपॉझिट होणार आहे किंवा लिबरेट होणार आहे, तर ते आपण एक्सप्रेस करतोय केजी मध्ये. पर कुलोम आपण मेन्शन करतोय, kg per c असं आपल्याला मेन्शन करायचंय. सो kg per c म्हणजे आपण कुठल्या ऑप्शन कडे जावं लागेल आपल्याला? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. हा मागच्याच टाईपचा प्रॉब्लेम जो आपण याच्या आधी सॉल्व्ह केला होता थोड्या वेळापूर्वी. ओके. चला आता हा क्वेश्चन बघूया कसं सॉल्व्ह करायचा आहे. हाऊ मेनी फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 4.8 ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम ॲट द इलेक्ट्रोड इन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन MgCl2. मोलर मास तुम्हाला मॅग्नेशियमचं प्रोव्हाइड केलं 24 ग्रॅम पर मोल. बघा ना, मॅग्नेशियम क्लोराईडचं सोल्युशन आहे. इथे सोल्युशन आहे MgCl2चं, की ज्या सोल्युशन मध्ये Mg2 प्लस आयन आहे, Cl मायनस आयन्स आहे. तुम्हाला काय करायचंय की 4.8 ग्रॅम मॅग्नेशियमला डिपॉझिट करायचंय. मग त्याच्या डिपॉझिशनसाठी तुम्हाला किती फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागणार हा त्यांनी क्वेश्चन विचारलाय. बघा, मग सगळ्यात पहिली स्टेप काय असते माहिती का या टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची? तुम्हाला रिएक्शन जमली पाहिजे. मॅग्नेशियम 2 प्लस ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन मॅग्नेशियम. ओके, याच्यावरनं काय कळलं आपल्याला? बघा, मॅग्नेशियम जेव्हा फॉर्म झाला तेव्हा तुम्ही 2 इलेक्ट्रॉन पास केले की नाही? तुम्ही 2 इलेक्ट्रॉन पास केले याचा अर्थ मी म्हणू शकतो की तुम्ही 2 फॅरेडे पास केले. जेव्हा तुम्ही 2 फॅरेडे पास केले तेव्हा तुम्हाला एक मॅग्नेशियम मिळाला. 1 मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं ॲटॉमिक मास किती असतं? मॅग्नेशियमचं ॲटॉमिक मास असतं 24 ग्रॅम. म्हणजे बघा ना, आपण जेव्हा 2 फॅरेडे पास करतो
तेव्हा 24 ग्रॅम डिपॉझिट होत असतं. मग आता याला आपण घेणार स्टॉइचियोमेट्रीमध्ये. कसं सॉल्व्ह करणार हे, की जर 24 ग्रॅम तुम्हाला डिपॉझिट करायचं असेल तर तुम्हाला किती फॅरेडे पास करावे लागतात? 2 फॅरेडे. सिमिलरली 4.8 ग्रॅम डिपॉझिट करायचं असेल तर तुम्हाला x फॅरेडे लागतील. मग सिम्पली पुन्हा इथे काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना x ची व्हॅल्यू किती येणार बघा. सो x इज इक्वल टू 4.8 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 24. आपण जे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 0.4 फॅरेडे. सो फॉर दिस क्वेश्चन आय गो विथ द ऑप्शन ए. Easy one. Next question, question number 23. Number of electrons involved in the reaction when 1 Faraday of electricity is passed through an electrolytic solution. बघा ना किती इझी लेवलचा प्रॉब्लेम विचारलाय. ओके, 1 फॅरेडे हा जो काही चार्ज तुम्ही पास करतात, 1 फॅरेडे म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, 1 फॅरेडे is the electricity is electric charge. 1 Faraday is nothing but it's an electric charge. We can say simply charge. 1 Faraday is the charge on 1 mole of electron. 1 Faraday is a charge on 1 mole of electron. आणि 1 mole of electron म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 6.022 into 10 raised to 23 electrons. That's it. This is our answer. याला तुम्ही Avogadro's व्हॅल्यू सुद्धा म्हटलं तरी चालतंय. So for this question we go with the option D. Next question. Question number 25. Molar conductivity of 0.01 molar HCl solution is this much. तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली. मोलर कंडक्टिव्हिटी दॅट इज लॅम्बडा 400 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं 0.01. पुढे काय म्हणताय? कॅल्क्युलेट कंडक्टिव्हिटी ऑफ HCl. कंडक्टिव्हिटी काढायचं म्हणजे काय काढायचं? अशा टाईपचा प्रॉब्लेम याच्या आधी 3-4 टाइम्स विचारला गेला, त्यामुळे हा टाईप खूप महत्वाचा असेल. सो काय फॉर्म्युला रेग्युलरली? लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C. दिस इज आवर फॉर्म्युला. सो काय करा, तुम्हाला K पर्यंत पोहोचायचं, याला मॉडिफाय करा. सो फॉर दिस फॉर्म्युला वी मॉडिफाय दिस फॉर K. सो K इज इक्वल टू काय येणार? लॅम्बडा इंटू C अपॉन 1000. सो अशा पद्धतीने याला सिम्प्लिफाय करा. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? 400 मल्टिप्लाय बाय C किती आहे? 0.01 अपॉन 1000. दॅट्स इट. So calculation part, answer is 4 into 10 raised to minus 3. 4 into 10 raised to minus 3. We go with the option B. इथला थोडासा पार्ट तुम्हाला दिसत नसेल. This is minus 3. Okay. Next question. Question number 26. Conductivity. Conductivity of conductor is inverse of resistance, inverse of conductance, इनवर्स ऑफ रेजिस्टिव्हिटी इक्वल टू रेजिस्टिव्हिटी. एवढा सोपा क्वेश्चन विचारू शकताय. सो कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टिव्हिटी. थोड्यापूर्वी हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता. कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. सो असं असेल तर आपण कोणासोबत जाणं गरजेचं आहे? ऑप्शन सी. इट इज अ इनवर्स ऑफ रेजिस्टिव्हिटी. डोंट गो विथ द रेजिस्टन्स. Resistance and resistivity is completely different. Conductance and conductivity is different. So, question number 27. What is question number 27? E0 cell is 1.049 volt. तुम्हाला E0 cell ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे. E0 is equal to 1.049. Involves transfer of 2 electron. Number of electron ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. It is 2. कॅल्क्युलेट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द सेल. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? K पर्यंत पोहोचायचं आहे. बघा, जर असा गिव्हन डेटा असेल, K इज अवर टार्गेट असेल, सो याला फॉर्म्युला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरतो तुम्ही? सो फॉर्म्युला इज E0 सेल इज इक्वल टू, एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, E0 सेल इज इक्वल टू 0.0592 अपॉन N log to the base 10 ऑफ K. आपलं टार्गेट K आहे. सो याला सॉल्व्ह करू. सॉल्व्ह कसं करणार? याला थोडंसं मॉडिफाय करून घ्या. सो लॉग ऑफ K इज इक्वल टू काय येणार बघा? लॉग ऑफ K इज इक्वल टू, याला थोडं रिअरेंज करा, E0 सेल मल्टिप्लाय बाय N अपॉन 0.0592. याच्यात व्हॅल्यू पुट करणार, सॉल्व्ह करणार. सो 1.049 मल्टिप्लाय बाय N दिलाय 2 अपॉन 0.0592. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला लॉग ऑफ K ची व्हॅल्यू मिळणार आहे. डायरेक्टली K नाही मिळते. लॉग ऑफ K इज इक्वल टू किती आला आन्सर?
35.439 इथपर्यंत आपण पोहोचलो. बट आपल्याला के काढायचं आहे. सो के पर्यंत काढायचं असेल तर आपल्याला अँटीलॉग घ्यावं लागेल. सो अँटीलॉग ऑफ 35.439. सो के ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. इट इज 2.75 multiply by 10 raised to 35. Multiply by 10 raised to 35. So for this question, we go with the option C. We go with the option C. Next question, question number 28. In 2 hours, a certain current liberates 0.504 gram hydrogen. जर आपण 2 hours करंट पास केला तर 0.504 ग्रॅम हायड्रोजन लिबरेट होतोय. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ कॉपर कॅन बी डिपॉझिटेड बाय द सेम करंट फ्लोईंग फॉर द सेम टाइम इन CuSO4. बघा, आपण 2 hours करंट पास केलाय तेव्हा तुम्हाला 0.504 ग्रॅम हायड्रोजन मिळालाय, लिबरेट झालाय. जर आपण कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं आणि त्यातून सेम टायमिंगसाठी करंट पास केला तर तुम्हाला एक्झॅक्टली किती कॉपर मिळणार. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे इथे मी मेन्शन करतोय. मास ऑफ हायड्रोजन अपॉन मास ऑफ कॉपर इज इक्वल टू इक्विव्हॅलेंट मास ऑफ हायड्रोजन अपॉन इक्विव्हॅलेंट मास ऑफ कॉपर. सो आपल्याला इक्विव्हॅलेंट मासेस कसे काढायचे ते पण मला समजवतो. आधी मास ऑफ हायड्रोजन किती सांगितलं त्यांनी. मास ऑफ हायड्रोजन इज 0.504 अपॉन मास ऑफ कॉपर तुम्हाला काढायचं आहे. मास ऑफ कॉपर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे विच इज इक्वल टू इक्विव्हॅलेंट मास ऑफ हायड्रोजन. बघा ना, हायड्रोजनचं ऍक्च्युअली मास आपण इथे किती मेन्शन करतोय 1. हायड्रोजनचं मास किती घ्यायचं आपल्याला 1 घ्यायचं आहे. सो या केसमध्ये आपण काय करणार, इथे आपण व्हॅल्यू पुट करतोय 1 अपॉन इक्विव्हॅलेंट मास ऑफ कॉपर. बघा या केसमध्ये काय करतो आपण, जेव्हा इथे हायड्रोजन मेन्शन करतोय ना, जेव्हा आपण इथे हायड्रोजन मेन्शन करतोय, आपण नुसतं हायड्रोजनचा विचार केला तर आपल्याला व्हॅल्यू 2 मिळणार आहे. सॉरी, H चा विचार केला तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे 1. आणि आपण H2 चा विचार केला तर आपल्याला किती मिळणार आहे 2 ग्रॅम मिळणार आहे. हे झालं मोलर मास. आता मला एक सांगा, हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे 1. मग तुम्ही काय करता माहिती का, ही जी 2 व्हॅल्यू आहे ना, 2 व्हॅल्यू ही ऍक्च्युअली मोलर मास आहे. जेव्हा तुम्ही मोलर मासला त्याच्या व्हॅलेन्सीने डिवाइड करता तेव्हा तुम्हाला मिळतं इक्विव्हॅलेंट मास. सो हायड्रोजनचं H2चं मोलर मास किती आहे 2. त्या 2 ला तुम्ही काय करताय, त्या हायड्रोजनच्या मोलर मासला, हायड्रोजनच्या एकट्याचं मोलर मास आहे 1 आणि त्याची व्हॅलेन्सी आहे 1. सो 1 अपॉन 1 इज रिमेन 1. सो आपण इथे व्हॅल्यू पुट केली 1 अपॉन काय करायचंय इक्विव्हॅलेंट मास ऑफ कॉपर. कॉपरचं तुम्हाला मोलर मास किती दिलंय 63.5 डिवाइडेड बाय त्याची व्हॅलेन्सी किती आहे 2. इथे आपण 2 मेन्शन केलं. मला थोडं सिम्प्लिफाय केलं. मग आपण याच्यावरनं काय करणार, मास ऑफ कॉपर कॅल्क्युलेट करणार. सो अवर आन्सर इज 0.504 अपॉन मास ऑफ कॉपर इज इक्वल टू 2 अपॉन 63.5. जर आपण हे कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तर आपल्याला मास ऑफ कॉपर मिळणार. सो मास ऑफ कॉपर इज इक्वल टू 0.504 मल्टिप्लाय बाय 63.5 डिवाइड बाय 2. डिवाइड बाय आपण काय करतोय 2 करतोय. सो हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळतं एक्झॅक्टली 16 ग्रॅम. थोडासा डिफिकल्ट, मे बी हा खूप कमी मुलांनी सॉल्व्ह केला असेल, बट आन्सर इज 16 ग्रॅम. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. कन्सिडर द फॉलोइंग हाफ सेल रिएक्शन. हाफ सेल रिएक्शन दिली आहे. हाऊ मेनी कुलोम ऑफ इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट 0.394 ग्रॅम ऑफ कॉपर. बघा हा स्ट्रॉइचोमेट्रिकली प्रॉब्लेम आहे, पुन्हा सेम वेचा प्रॉब्लेम येते. सगळ्यात पहिल्यांदा रिएक्शन कुठली दिली तुम्हाला, Au3+, दे ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स Au. 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले म्हणजे 3 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली आपण, आणि 3 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली तेव्हा तुम्हाला एकच Au मिळतोय. 1 Au मिळतोय म्हणजेच 197 ग्रॅम मिळतोय. 1 Au मिळतोय म्हणजे काय 197 ग्रॅम मिळतोय. म्हणजे मी असं आता स्टॉइचोमेट्रिकली सांगू शकतोय की जर मला 197 ग्रॅम गोल्ड मिळवायचं असेल तर मला 3 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करावं लागणार, आणि जर मला फक्त त्यांनी विचारल्यानुसार 0.394 ग्रॅम हवं असेल तर मी किती फॅरेडे पास करायला पाहिजे. मग आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी
एक्स इज इक्वल टू काय येणार 0.394 मल्टिप्लाय बाय 3 व्होल्ट डिवाइड बाय 197. सो अशा पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन केले तर आन्सर विल बी 0.006. आन्सर इज 0.006. हो, आता हे 0.006 काय आले आहे फॅरेडे. बट तुम्ही काय सर हे आन्सर आपल्याला कुठे दिसत नाही. हे तर फक्त फॅरेडे आले. या फॅरेडेला आपल्याला कन्वर्ट करायचंय कुलोम मध्ये. मग या फॅरेडेचं कुलोम मध्ये कसं कन्वर्ट करतात सेकंड स्टॉइचियोमेट्री. काय माहिती पाहिजे 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलोम असतं. सो 0.006 फॅरेडे साठी एक्झॅक्टली किती कुलोम होणार. सो आन्सर इज एक्स इज इक्वल टू 0.006 मल्टिप्लाय बाय 96500. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार. आन्सर विल बी 579 कुलोम. दिस इज आवर आन्सर. So for this question we go with the option B. Option B is correct. Next question. Question number 31. What is the molar conductivity of 0.4 molar solution of KCl if its resistivity is this much? तुम्हाला resistivity दिली आहे. Resistivity is given to you, that is 2.5 into 10 raised to minus 3. What is the molar conductivity? तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी काढायचं आहे म्हणजे आपलं टार्गेट काय असणार आहे लॅम्बडा असणार आहे. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे C इज इक्वल टू 0.4. सो या डेटानुसार आपण मोलर कंडक्टिव्हिटी पर्यंत कसं पोहोचणार. मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C. आपल्याकडे C आहे K नाहीये. मग K कसा काढणार. K म्हणजे कंडक्टिव्हिटी. आताच आपण थोड्यापूर्वी सॉल्व्ह केला होता. कंडक्टिव्हिटी K इज नथिंग बट इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी दॅट इज इक्वल टू 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी आपल्याला प्रोव्हाइड केली 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 3. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं किंवा ही व्हॅल्यू डायरेक्टली पुट करा. ही आहे तशी व्हॅल्यू डायरेक्टली केच्या ठिकाणी टाका. टेन्शन नाही आहे. कॅल्क्युलेशन का डबल करताय. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 इंटू के ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 3 मल्टिप्लाय बाय C किती दिलाय तुम्हाला इट इज 0.4. दॅट्स इट. सो जस्ट कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर मिळणार आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज 1 इंटू 10 रेज टू 6. 1 इंटू 10 रेज टू 6. सो फॉर दिस क्वेश्चन आय गो विथ द ऑप्शन C 1 इंटू 10 रेज टू 6. तुम्ही हे सगळे कॅल्क्युलेशन व्हेरीफाय करू शकतात. हा तुम्ही व्हेरीफाय करा. नेक्स्ट क्वेश्चन डॅनियल सेल वरती बरं ठीक बघूया. कारण डॅनियल सेल हा सिलेबस मध्ये नाहीये बट प्रॉब्लेम विचारला बघू सॉल्व्ह कसं करायचं. क्वेश्चन नंबर 32. इफ स्टँडर्ड EMF ऑफ डॅनियल सेल इज दिस मच. तुम्हाला डॅनियल सेलचा स्टँडर्ड EMF दिलाय म्हणजे E0 सेल दिलाय. E0 सेल इज इक्वल टू 1.1 व्होल्ट. ओके. व्हॉट इज अ मॅक्झिमम इलेक्ट्रिकल वर्क. इलेक्ट्रिकल वर्क वरचा क्वेश्चन आहे. येस हा काही सिलेबसचा बाहेरचा क्वेश्चन नाहीये. सॉल्व्ह करू शकतो आपण. एफ व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड फॅरेडेज दिले तुम्हाला 96500 कुलम. आता बघा इलेक्ट्रिकल वर्क कसं करतात. इलेक्ट्रिकल वर्क डनचा एक फॉर्म्युला आहे. सो आय एम गोइंग टू राइट दॅट फॉर्म्युला. इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू N into F into E0 सेल. सो N एक्झॅक्टली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता या केसमध्ये जर डॅनियल सेलचा तुम्ही स्टडी आता ऍक्च्युली डॅनियल सेलचा स्टडी तुम्हाला नाहीये. डॅनियल सेलमध्ये रिॲक्शन काय होतात माहिती का जेव्हा ते ऑक्सिडेशन रिडक्शन होत असतं तेव्हा 2 इलेक्ट्रॉनचा लॉस गेन होत असतो की जे आता तिथे दाखवू शकत नाही मी. बट डॅनियल सेल सिलेबसमध्ये नाही तुमच्या आता सध्या 2021च्या बॅचला. बट त्याच्यामध्ये मला माहिती ते तुम्ही आता लक्षात ठेवा. डॅनियल सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती लॉस गेन होतात 2 इलेक्ट्रॉन. सो आय एम गोइंग टू राइट हिअर 2 मल्टिप्लाय बाय फॅरेडेज तुम्हाला सांगितलंय 96500 मल्टिप्लाय बाय ई सेल तुम्हाला प्रोव्हाइड केलाय 1.1. That's it. This is our answer. So once we do multiplication, so answer will be 212.3 kilojoule. That's it. We go with the option B. Next question. Question number 33. Which of the following metal does not displace zinc from its solution? बघा आता हा जो क्वेश्चन आहे ना हा क्वेश्चन आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वरती. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वरती. आता इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वरती मी मुलांना असं सांगितलं होतं
जे मला रेग्युलर फॉलो करत होते, तर यूट्यूब असेल किंवा मी त्या ठिकाणी सांगितलंय की यूट्यूबवरती मी तुम्हाला असं सांगितलं की इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवरती शक्यतो क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, कारण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज हे काही खूप छोटासा पार्ट नाहीये. इट्स अ बिग सिरीज. इट कन्सिस्ट ऑफ अप्रॉक्सिमेटली 20-25 हाफ सेल्स, येस नो. त्यामुळे शक्यतो त्याच्यावरती क्वेश्चन डायरेक्टली विचारला जायला नको पाहिजे होता, बट विचारला गेलाय, त्यामुळे आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. मग पेज नंबर 116 वरती तुम्हाला एक मोठा टेबल दिलाय. हा टेबल कोणाचा आहे? इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा. सो या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा विचार करून तर तुम्ही तो बघावं लागेल तुम्हाला, कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले, एक नाही 2-2, 3-3 क्वेश्चन विचारले, त्यामुळे तो पण टेबल खूप महत्वाचा असणार आहे. आणि एका क्वेश्चन मध्ये व्हॅल्यूज नाही, आय थिंक व्हॅल्यूज दिलेल्या नाहीये, बट तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतील. जर तुम्ही 45 प्लस जात असाल तर 50 पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा छान स्टडी करणं गरजेचं आहे. त्यातले सगळेच नाही, बट जे पॉप्युलर आयन्स असतात, जे पॉप्युलर हाफ सेल आहेत, तर त्यांच्यावरती तरी फोकस करा. ॲटलिस्ट त्यातले 10 to 15 तरी व्यवस्थित लर्न करून ठेवा. टॉपला कोण आहे, मिडलला कोण आहे, बॉटमला कोण आहे. चला, मग आता या केसमध्ये आपण जर बघायला गेलं तर सगळ्यात बॉटम साईडला असणारे के, त्याच्या वरच्या साईडला असतो सोडियम. आता हे मला माहिती म्हणून मी डायरेक्टली मेन्शन करतोय. त्याच्या वरच्या साईडला असणारे ॲल्युमिनियम, त्याच्या वरच्या साईडला असणारे झिंक आणि सगळ्यात टॉपला असणारे Fe. सो असा जो हा सिक्वेन्स आहे, तर मला एक सांगा, त्यांनी क्वेश्चन काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग मेटल डज नॉट डिस्प्लेस झिंक फ्रॉम इट्स सोल्युशन? बघा ना, ॲल्युमिनियम झिंकला डिस्प्लेस करू शकतोय, सोडियम डिस्प्लेस करू शकतोय, के पण डिस्प्लेस करू शकतोय, बट त्याच्या जो वरचा असतो ना, म्हणजे इथे Fe आहे, तो झिंकला डिस्प्लेस नाही करू शकत आहे. जे खालचे असतात ते वरच्याने नेहमी डिस्प्लेस करू शकताय, बट जो वरचा आहे तो खालच्याला डिस्प्लेस नाही करू शकत आहे. मग या केसमध्ये आपल्याला ऑप्शन टिक करायचा आहे Fe डू नॉट डिस्प्लेसेस झिंक. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन सेम टाईपचा आहे, क्वेश्चन नंबर 34. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. बघा ना काय सांगितलं त्यांनी. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑफ रिलेटिव्ह टेंडन्सी ऑफ मेटल टू अंडरगो ऑक्सिडेशन फ्रॉम द फॉलोइंग. आता या सिरीजमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय माहिती का? The metal which is placed above in the electrochemical series, they undergo oxidation easily. जो वरच्या साईडला असतो त्याचं ऑक्सिडेशन इझिली होऊन जातं. त्यांचं असं म्हणणं आहे की आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑफ रिलेटिव्ह टेंडन्सी ऑफ मेटल टू अंडरगो ऑक्सिडेशन. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये जो सगळ्यात टॉपला आहे त्याचं लवकरात लवकर ऑक्सिडेशन होतं. ओके, तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग. मग या केसमध्ये आपण कुठलं ऑप्शन टिक करणं गरजेचं आहे? सो वी गो विथ ऑप्शन सी. सो इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचा आपण जर विचार केला तर मॅग्नेशियमच्या वरती असणारे ॲल्युमिनियमच्या वरती असणारे क्रोमियम आणि क्रोमियमच्या वरती असणारे Fe. सगळ्यात खाली कोण असणारे? मॅग्नेशियम. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यावरती असणारे क्रोमियम आणि त्याच्यावरती आहे Fe. हा सिक्वेन्स एकदम परफेक्ट दिला त्यांनी. सो वी गो विथ ऑप्शन सी. एकदा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज बघाच नक्की, पेज नंबर 116 वरती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. What is the molar conductivity of 0.1 molar NaCl solution? Of its conductivity is this much. What is the molar conductivity? So our target is lambda. Lambdaचा फॉर्म्युला काय? लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C. सो इथे डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करायची आपल्याला. 1000 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय K तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. K ची व्हॅल्यू दिली आहे 1.01 इंटू 10⁻². व्होल्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे? 0.1. सगळं सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 1.01 इंटू 10⁻². दॅट्स इट. So for this question we go with the option D. For this question we go with the option D. Yes. Next question easy question होता मागचा. बऱ्याचदा विचारला गेलाय, 5-6-7 टाइम विचारला गेलाय, त्यामुळे पुढच्या म्हणजे 2021 2022 मुलांनी तो परफेक्टच करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. सो अ कंडक्टिव्हिटी सेल डीप इन 0.5 molar KCl gives a resistance of this much. कंडक्टिव्हिटी सेल आपण डीप केलाय KCl मध्ये, तुम्हाला काही रेजिस्टन्स मिळालाय, इथे आपण R मेन्शन करू. R इज इक्वल टू 250 ओहम. इफ कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन इज दिस, कंडक्टिव्हिटी दिली तुम्हाला 6.68 इंटू 10⁻³ व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट? तुम्हाला सेल कॉन्स्टंट विचारलंय. सो नेहमीचा फॉर्म्युला काय आहे आपला? K इज इक्वल टू B अपॉन R. K इज इक्वल टू B अपॉन R. सो आपल्याला सेल कॉन्स्टंट काढायचा आहे, बी काढायचा आहे. सो बी इज इक्वल टू काय येणार? बी इज इक्वल टू K इंटू R. आता व्हॅल्यू पुट करून फक्त सॉल्व्ह करायचं आहे.
6.68 into 10⁻³ मल्टिप्लाय बाय आर दॅट इज 250. हे जर आपण प्रॉपरली प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला आन्सर किती मिळणार 1670 into 10⁻³ which is equal to 1.67 per centimeter. ओके, डेसिमल फक्त मी शिफ्ट करून घेतलाय अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. आपल्याला हव्या असलेल्या आन्सर आपण डेसिमल काय केलाय शिफ्ट केलाय. सो फॉर दिस क्वेश्चन आय गो विथ द ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38. Conductivity cell deep in 0.01 molar AgNO3 solution gives a resistance of 3160 ohm. बघा रेजिस्टन्स तुम्हाला मिळाले R इज इक्वल टू 3160 ओहम. ओके, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01. पुढे काय सांगताय, इफ सेल कॉन्स्टंट इज दिस मच. सेल कॉन्स्टंट आपल्याला दिलाय त्यांनी 0.47. व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी, व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. खूप काही डिफिकल्ट नाहीये. बघा तुम्हाला सिम्पली पोहोचायचं कोणापर्यंत आहे, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचा एक मिनिट समथिंग इज इथं लॅम्बडा नाही, आपल्याला कंडक्टिव्हिटी काढायचा, के काढायचा, सॉरी. ओके, बी दिला आहे, आर दिला आहे, सी दिला आहे आणि आपल्याला पोहोचायचं कोणापर्यंत, कंडक्टिव्हिटी पर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला के पर्यंत पोहोचायचं आहे. सो ॲज युजल सेम फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू इथे आपण मेन्शन करतोय कंडक्टन्स इंटू सेल कॉन्स्टंट. बघा कंडक्टिव्हिटी डायरेक्टली सॉल्व्ह होऊ शकतोय का हा, 1 मिनिट. के इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी 1 मिनिट ना, थोडा मी विचार करतो त्याच्यावरती कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला. हां ठीक आहे, डन. थोडंसं वेगळ्या टाईपने सॉल्व्ह करणार याला. कसं सॉल्व्ह करणार, कंडक्टिव्हिटी नो इश्यू. कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू बी अपॉन आर. सो नो नीड टू कन्फ्युजन, इझी आहे. के इज इक्वल टू बी अपॉन आर आपण फॉर्म्युला मेन्शन केलाय. सो व्हॅल्यू ऑफ बी इज गिवन टू यू. कॉन्सन्ट्रेशनचं काही कनेक्शन नाही, मला असं वाटलं की कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी लागणार आहे आपल्याला. सो के इज इक्वल टू बी अपॉन आर. सो बीची व्हॅल्यू तुम्हाला किती प्रोव्हाइड केली आहे, 0.47 अपॉन आर किती आहे 3160. सो याचा फक्त रेशो घेणार, याचा जर आपण रेशो घेतला खूप मोठा आन्सर येणार 0.000148 सो असा आन्सर नाही तर मग असा आन्सर बघा कुठे आहे. सो वी गो विथ द ऑप्शन, थांबा याच्यामध्ये विचार करावा लागेल आपल्याला. डेसिमल शिफ्ट केला 1 पॉईंट नंतर ऑब्व्हियसली जर आपण 1.487 लिहिणार असेल तर ऑब्व्हियसली 10⁻⁴ किती येणार -4. दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39. ओके, व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन इन्व्हॉल्विंग 2 इलेक्ट्रॉन्स. बघा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट शोधायचा आहे, के शोधायचा आहे. इलेक्ट्रॉन्स तुम्हाला किती प्रोव्हाइड केले, 2 इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड केले. इफ द स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज फाउंड टू बी दिस मच. सो E0 सेल व्हॅल्यू इज गिवन टू यू. E0 सेल इज इक्वल टू 0.296. के तुम्हाला विचारला आहे, काढायचं आहे. तुम्हाला एन ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली 2, टेम्परेचर दिले. ओके, आता फॉर्म्युला काय आपला नेहमीचा फॉर्म्युला, काय फॉर्म्युला, E0 सेल इज इक्वल टू 0.0591 अपॉन एन लॉग ऑफ के किंवा केसी मेन्शन केलं चालेल. सो केसी इज इक्वल टू बघा काय येईल, लॉग ऑफ के इज इक्वल टू एन इंटू E0 सेल. अशा सेम टाईपचा प्रॉब्लेम आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केलाय 0.0591. कधी कधी 591 592 काय पण येऊ शकतं, इथे मी घेतलंय 591. सो याला सिम्प्लिफाय करा. एन ची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाय बाय सेलची व्हॅल्यू दिली 0.296 अपॉन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 0.0591. सो हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर किती मिळत आहे, आन्सर मिळत आहे 10. बट हे 10 कोणाचं आहे, लॉग ऑफ केचा आन्सर आहे. लॉग ऑफ के जर 10 असेल तर के इज इक्वल टू किती असणार, के इज इक्वल टू सिम्पली आपण मेन्शन करणार. बघा ना इथे आपण काय करतो, याचा अँटीलॉग घेतो. याचा अँटीलॉग घेणार किंवा डायरेक्टली आपण सॉल्व्ह केलं तरी आपल्याला आन्सर मिळू शकतंय. सो द आन्सर इज 1 इंटू 10⁻10. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल के. सो वी गो विथ द ऑप्शन ए. वी गो विथ द ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40. EMF of cell having following cell reaction at 298 Kelvin is this much. EMF of cell तुम्हाला प्रोव्हाइड केलाय
EMF ऑफ सेल आपण वापरतोय ई सेल इज इक्वल टू 0.059. ओके, तुम्हाला रिॲक्शन्स दिली, त्या रिॲक्शन्सवरनं मला कळतंय की इलेक्ट्रॉन्स लॉस गेन किती झाले, 2 इलेक्ट्रॉन लॉस गेन झाले. आणि काय म्हणताय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी. डेल्टा जी कसं काढतो आपण, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस एन इंटू एफ इंटू ई सेल, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मायनस ॲज इट इज, एन व्हॅल्यू किती आहे 2 मल्टिप्लाय बाय एफ किती घेतो 96500 multiply by E cell, it is given 0.059. Once we do this calculation, we'll get the answer minus 11387 जूल, हे आपल्याला आन्सर मिळाले. बट सगळ्या व्हॅल्यूज किलो जूल मध्ये दिल्या तुम्हाला, मग सगळ्या व्हॅल्यू किलो जूल मध्ये दिल्या तर ऑब्व्हियसली आपला आन्सर किती असणार आहे, मायनस 11.4, नियरली 4, 11.38 आहे, आपण त्याला 4 घेतलंय किलो जूल अकॉर्डिंग टू अवर आन्सर. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 41. What is the time required to deposit 1 millimole of aluminum by the passage of 9.65 ampere through aqueous solution of ammonium ion? बघा, या केसमध्ये सॉरी अल्युमिनियम आयन. सो या केसमध्ये सम स्टुडंट गेट कन्फ्युज विथ दिस मिलीमोल, 1 मिलीमोल ऑफ अल्युमिनियम. आता बघा, याला सिम्प्लिफाय कसं करणार, त्यांनी तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड, व्हॉट इज द time required to deposit 1 millimole of aluminum by the passage of this much of current. आता मला एक सांगा, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मचा एक फॉर्म्युला आहे, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म, थोडं वरती लिहितोय मी इथे, आय एम गोइंग टू राईट टू दिस साइड. आपण हा फॉर्म्युला मागे पण वापरलाय, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज इक्वल टू I into T upon 96500 मल्टीप्लाय बाय मोल रेशो मल्टीप्लाय बाय, लक्षात घेते मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म आहे, मासने वापरलंय. मास शब्द वापरला असतं तर पुन्हा मी मल्टीप्लाय बाय मोलेक्युलर वेट घेतलं असतं, पण इथे फक्त काय वापरलंय, मोल्स काढायचे आपल्याला, बरोबर की नाही. सो मला एक सांगा, आपलं टार्गेट तर आहे टी, आपल्याला टी काढायचं आहे, टी पर्यंत जाण्यासाठी मोल रेशो माहिती पाहिजे. मग मोल रेशोचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, मोल रेशो इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म, मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. पण हे काढायचं असेल तर रिएक्शन माहिती पाहिजे. रिएक्शन कशी येणार, अल्युमिनियम आयन साठी रिएक्शन काय असते, Al3 प्लस दे ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्युमिनियम. 1 मिनिट गाइज ओनली. नो, इथे आपण मेन्शन केलं आहे माईक. सो मोल, इथे आपण बघू नंबर ऑफ मोल्स किती फॉर्म झाले, अल्युमिनियम किती फॉर्म झाले 1, ही व्हॅल्यू पुट करा, अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 3, आपल्याला मोल रेशो किती मिळाला 1/3. हा 1/3 आपल्याला पुढे यूज करायचा आहे, किंवा त्याला तुम्ही डायरेक्टली 0.33 किंवा नाही केलं तरी चालते. ओके, सो आपण इथे वापरतोय. आता फक्त काय करायचं आहे, व्हॅल्यूज पुट करायचे. मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म बघा ना एक्झॅक्टली 1 मिलीमोल ऑफ अल्युमिनियम, 1 मिलीमोल ऑफ अल्युमिनियम म्हणजे तुम्हाला हे मोल्स दिलेत, बट 1 मिलीमोलचा अर्थ काय असतो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1 मिलीमोल बोलतोय याचा अर्थ किती मोल झाले, 0.001, याला म्हणतात 1 मिलीमोल. इतके काय आले मोल, इज इक्वल टू आयची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे 9.65 मल्टीप्लाय बाय टी, तर आपल्याला काढायचं आहे, व्होल डिवाइडेड बाय 96500 मल्टीप्लाय बाय 0.33. सो कॅल्क्युलेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, टर्म शिफ्ट करा. सो टी इज इक्वल टू काय येणार, टी इज इक्वल टू 0.001 multiply by 96500 upon 9.65 multiply by 0.33. आपण हे जर कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तर आपल्याला टीचा आन्सर मिळणार 30.30 सेकंड. 30.30 सेकंड इज अवर आन्सर. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन सी, दॅट इज 30 सेकंड. 30.30 नाही दिले तर आपण 30 सेकंड घ्या डायरेक्टली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42. फॉर द फॉलोइंग सेल, सेल इज गिवन टू यू, सेल पोटेन्शियल तुम्हाला दिलंय, सेल पोटेन्शियल तुम्हाला प्रोव्हाइड केलंय, दॅट इज 0.763 वोल्ट. व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ Zn2 प्लस Zn इलेक्ट्रोड. Zn2 प्लस Zn इलेक्ट्रोड काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला ॲनोडचं पोटेन्शियल काढायचं आहे.
तुमच्या माइंडमध्ये असं येऊ शकतं की सर ॲनोडचं पोटेन्शियल काढायचं आहे, सेलचं पोटेन्शियल दिलंय, पण या हायड्रोजनचं पोटेन्शियल कुठे नाही दिसत आहे. लक्षात घ्या, हा SHE आहे. दिस इज व्हॉट SHE. हे देण्याची गरज नाहीये. SHEचं स्टँडर्ड पोटेन्शियल किती असतं डायरेक्टली 0 व्होल्ट असतं. हे माहिती असायला पाहिजे. ओके, दिस इज बेसिक थिंग्स. सो अकॉर्डिंग टू दिस व्हॉट इज अवर स्टँडर्ड फॉर्म्युला? E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. या केसमध्ये कॅथोड कोण आहे? SHE. इथे मी मेन्शन करतो E0 ऑफ SHE मायनस E0 ऑफ ॲनोड कोण आहे? झिंकवाला आहे तो. सो व्हॅल्यूज पुट करून सॉल्व्ह करणार. E0 ऑफ सेल तुम्हाला दिलाय 0.763. E0 ऑफ SHE असतं 0 मायनस झिंकचं पोटेन्शियल हे त्यांनी तुम्हाला दिलं आहे. सॉरी झिंकचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. आय एम गोइंग टू राईट इट E0Zn. सो E0Zn काढायचं असेल तर ऑब्व्हियसली इझिली आन्सर डायरेक्टली मिळतं आपल्याला. E0 of Zn is equal to minus 0.763. That's it. This is our answer. We go with the option A. Next question, question number 43. During the electrolysis of molten sodium chloride, the product obtained at cathode is. बघा, हा मी मागे पण एक्सप्लेन केला होता. आता मी आन्सर सांगणार. जेव्हा तुम्ही नाही सॉरी ते ॲक्वेसचं होतं, हे मोल्टनचं आहे. जेव्हा मोल्टन NaCl मोल्टन सोडियम क्लोराईड तुम्ही इलेक्ट्रोलिसिस करतात तर तुम्हाला ग्रीन कलरचा क्लोरीन गॅस ॲनोडच्या साईडला मिळतो. इथे मी लिहून ठेवतोय ॲट ॲनोड साईड ग्रीन कलर्ड असे बबल्स तुम्हाला दिसतात. हे बबल्स कोणाचे असतात? क्लोरीनचे असतात. ओके, आणि कॅथोडच्या साईडचा आपण विचार केला तर कॅथोडच्या साईडला मोल्टन स्टेटला तुम्हाला एक्झॅक्टली सोडियम मेटल दिसणार, सोडियम मिळणार. मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम इथे फॉर्म होतं. तर लक्षात घ्या, कॅथोडच्या साईडला तुम्हाला सोडियम मिळणार सिल्वर व्हाईट कलरचा आणि अँड्रोच्या साईडला तुम्हाला क्लोरीन मिळणार. विचारला कुठलं तुम्हाला? कॅथोडची साईड. सो कॅथोडला तुम्हाला काय मिळणार? सोडियम मिळणार आहे. वी गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44. Which element among the following is used as a reducing agent for the reduction of remaining 3 elements from the oxide? बघा, या केसमध्ये थोड्याशा व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील किंवा पुन्हा एक सजेस्ट करतो, पेज नंबर 116 वरती इलेक्ट्रोकेमिकल सिरीज दिली. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या बेसिसवरती हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावा लागणार. आता या केसमध्ये प्रत्येकाची व्हॅल्यू तुम्हाला सांगतो. मॅग्नेशियमचं पोटेन्शियल किती असतं? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती असतं? -2.37. झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल असतं -0.763. ॲल्युमिनियमचं स्टँडर्ड पोटेन्शियल असतं -1.66 आणि मर्क्युरीचं स्टँडर्ड पोटेन्शियल असतं +0.76. यांच्यामध्ये जो सगळ्यात जास्त निगेटिव्ह असतो ना, म्हणजे मी याच्याबद्दल बोलतोय, जो सगळ्यात जास्त निगेटिव्ह असतो तो बाकीच्या सगळ्यांना रेड्यूस करू शकतोय. सो मग अशा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, विच अमंग द फॉलोइंग विल युज्ड ॲज अ रेड्युसिंग एजंट फॉर रिडक्शन ऑफ रिमेनिंग 3. सो हा मॅग्नेशियम या तिघांना पण रिड्यूस करू शकतोय कारण याचं पोटेन्शियल सगळ्यात जास्त निगेटिव्ह असतं. जो सगळ्यात जास्त मायनसमध्ये असतो तो वरच्यांना सगळ्यांना रिड्यूस करू शकतोय. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 45. If resistivity of 0.1 molar KCl solution is this much, तुम्हाला resistivity दिली आहे. Resistivity is given, that is 50. What is molar conductivity? तुम्हाला लॅम्बडा काढायचा आहे. इझी आहे, रेग्युलर पॅटर्न झालाय. काय फॉर्म्युला वापरणार? फॉर्म्युला आपला असा आहे की लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन C. आपल्याकडे C दिलाय पण K नाहीये. पुन्हा K च्या मागे कसं लागणार? K म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी. K is nothing but it is a reciprocal of resistivity. It is a reciprocal of resistivity. So K is equal to 1 upon resistivity, that is K is equal to तुम्हाला मिळते 0.02. So ही व्हॅल्यू पुट करा इकडे. So lambda is equal to 1000 multiply by 0.02 upon concentration दिलंय बघा तुम्हाला इथे 0.1 दिलंय. सो हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर डायरेक्टली मिळते, दॅट इज 200. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी. Next question. Question number 46. The time required to deposit 1 millimole of monovalent metal by the passage of this much ampere through aqueous solution of metal ion. आपण aqueous solution of metal ion मधून काही इलेक्ट्रिसिटी पास करतोय, करंट पास करतोय 9.65 अँपियर आणि तो पास केल्यानंतर 1 मिलीमोल ऑफ मोनोव्हॅलंट इज गोइंग टू डिपॉझिटेड. 1 मिलीमोल मोनोव्हॅलंट मेटल डिपॉझिट होतोय. तर हे होण्यासाठी किती वेळ लागणार असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय.
चला, मग आता या केसमध्ये नेहमीचा फॉर्म्युला आपल्याला कुठला वापरायचा आहे? रेग्युलर फॉर्म्युला इज मोल्स ऑफ प्रोडक्ट डिपॉझिटेड is equal to I into T upon 96500 multiply by mole ratio. ओके, आता या केसमध्ये बघा, मोल रेशो काढण्याची गरज पडणार नाही, कारण मोल रेशो कसा काढतो आपण? मोल रेशोचा एक फॉर्म्युला काय आहे की मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता प्रॉडक्ट किती फॉर्म होणार आहे? जर तो मोनोव्हॅलंट आहे, इफ इट इज मोनोव्हॅलंट, जर तो मोनोव्हॅलंट असेल तर ऑब्व्हियसली 1 मोलच तयार होणार. मग 1 मोलसाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन सुद्धा 1च लागणार जर तो मोनोव्हॅलंट आहे. मोनोव्हॅलंट म्हणजे काय? ज्याच्यावरती समजा Na+ आहे त्याला आपण म्हणतो मोनोव्हॅलंट. ज्यांच्यावरचा चार्ज हा +1 असतो त्यांना म्हणतो आपण मोनोव्हॅलंट. मग यासाठी एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि एकच सोडियम फॉर्म होईल, जर आपण एक्झाम्पलचा विचार केला. सो याचा आन्सर तुम्हाला नेहमी 1/1, याचा आन्सर तुम्हाला नेहमी 1च मिळेल. जेव्हा केव्हा मोनोव्हॅलंट असतात ना, तेव्हा आन्सर मोल रेशो डायरेक्टली 1 घ्यायचं असतं आपल्याला. सो बघा, टाइम रिक्वायर्ड टू डिपॉझिट 1 मिलीमोल ऑफ मोनोव्हॅलंट. 1 मिलीमोल म्हणजे पुन्हा तेच 0.001. 0.001 इज इक्वल टू आय तुम्हाला दिला आहे 9.65 मल्टिप्लाय बाय टाइम काढायचा आहे अपॉन 96500 मल्टिप्लाय बाय मोल रेशो किती असणार आहे? 1. सो आपण हे सगळं सॉल्व्ह करणार. सो टी इज इक्वल टू काय येणार? टी इज इक्वल टू 0.001 मल्टिप्लाय बाय 96500 whole divided by 9.65. Once we do this calculation, we'll get the answer 10 seconds. आपल्याला आन्सर किती मिळणार आहे? 10 seconds. So for this question, I go with the option D. Next question 48. If the molar conductivity at infinite dilution for NaCl, KCl, KBr are this and this respectively. The molar conductivity at infinite dilution for NaBr solution. बघा ना, आपण असं इक्वेशन लिहू शकतो अकॉर्डिंग टू खोलार्स लॉ. लॅम्बडा झिरो ऑफ NaBr, आपल्याकडे कोण आहे? आपल्याकडे NaCl आहे, अजून कोण आहे? KCl सुद्धा आहे, अजून KBr पण आहे. मला एक सांगा, NaBr मिळवायचं असेल तर मला याच्यामधून Na मिळतोय, याच्यामधून Br मिळतोय, म्हणजे मला पहिला आणि तिसऱ्या दोघांना ऍड करावं लागेल. बट त्यांना ऍड करताना हा Cl आणि हा K पण तो काय होणार आहे? तो काढण्यासाठी मला या KCl ला रिमूव्ह करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजे मी अकॉर्डिंग टू खोलार्स लॉ कसं सॉल्व्ह करणार? लॅम्बडा झिरो ऑफ NaBr इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ NaCl प्लस लॅम्बडा झिरो ऑफ KBr मायनस लॅम्बडा झिरो ऑफ KCl करावं लागणार आपल्याला. असं केलं तर आपल्याला आन्सर लगेच मिळणार. सो लॅम्बडा झिरो ऑफ NaCl तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 126 प्लस लॅम्बडा झिरो ऑफ KBr प्रोव्हाइड केलं आहे 152 मायनस लॅम्बडा झिरो ऑफ KCl आहे 150. या व्हॅल्यूज दिल्या बघा, 126, 150, 152 या व्हॅल्यूज आपल्याला प्रोव्हाइड केल्या. या सगळं आपण सॉल्व्ह केलं आपल्याला आन्सर मिळते 128. 128 is the lambda zero of NaBr. This is our answer. So for this question we go with the option C. For this question we go with the option C. Next question बघा काय दिलाय. What is that next question? What is the value of cell constant if conductance and conductivity of solution is same? बघा ना, कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी सेम आहे. मला एक सांगा, सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय? सेल कॉन्स्टंट B इज इक्वल टू K अपॉन R. ओके, K अपॉन R. ऍक्च्युअली हे K अपॉन R का घेतलं मी? चला, असं डायरेक्ट नको सॉल्व्ह करा, तुमचं गोंधळ होईल. आधी एक सिंपल स्टेटमेंट तुम्हाला मी सांगतो. कंडक्टिव्हिटी K इज इक्वल टू कंडक्टन्स इंटू सेल कॉन्स्टंट असा फॉर्म्युला आहे. मग आपण सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू काय आणणार? सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी अपॉन कंडक्टन्स. दोघांची व्हॅल्यू तुम्हाला सेम सांगितली. कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टन्स दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला आन्सर किती मिळणार? 1 मिळणार. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन B. Now the next question, question number 49. Which among the following electrical properties has SI unit Siemens per meter? बघा, एकदम स्टार्टिंगला आपण सॉल्व्ह केला होता. सो SI unit of conductivity, SI unit of
conductivity is per ohm, per meter or सिमेन पर मीटर असं मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा सिमेन पर सेंटीमीटर हे पण चालू शकते. सो हे सगळे युनिट आहे. सो एस आय तुम्हाला विचारलंय, यू गिव्ह दिस ऑप्शन. सो या ऑप्शननुसार तुम्हाला कुठला ऑप्शन करेक्ट वाटतोय? सो सिमेन पर मीटर हे कोणाचं आहे? कंडक्टिव्हिटीचं आहे. सो वी गिव्ह द ऑप्शन डी. फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज डी. सो दिस इज ऑल द क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओव्हरऑल मी तुम्हाला रेकमेंड करणार ज्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले गेले आहेत तेवढेच सॉल्व्ह करा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 100%. दिस इज माय गॅरंटी की इलेक्ट्रोकेमिस्ट्री मला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील. बघा खूप टाइप्स रिपीट झालेले आहेत, नवीन असं काहीच मला दिसलंच नाही. हा एखादा क्वेश्चन थोडासा ट्विस्टेड होता, बट ऑलमोस्ट 95% क्वेश्चन हे खूप इझी लेवलचे होते, जे स्ट्रेट फॉरवर्ड होते, काही कन्फ्युजनचा पार्टच नव्हता. सो नेक्स्ट चॅप्टर लवकरात लवकर अवेल करून देतो. सो थँक्यू व्हेरी मच.